नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी विथ सारिका या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका या परीक्षेची तयारी करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। कारण आज आपण या अभ्यासक्रमातील सर्वात जास्त गुणांसाठी विचारला जाणारा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे बालके व महिलांशी संबंधित कायदे यावर आधारित 50 अतिसंभाव्य प्रश्न आणि त्यांची उत्तरे अगदी एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया। प्रश्न, त्याचे थोडे उत्तर आणि त्याचे स्पष्टीकरण अशी आपण सुरुवात करणार आहोत, ज्यामुळे आपला वेळ अजिबात जाणार नाही। तर पहिला प्रश्न आहे, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 म्हणजे पोस्को कायदा यावरती आधारित हे प्रश्न आहेत। तर पहिला प्रश्न आहे, पोस्को कायद्यानुसार मुलगा मुलगी म्हणून मान्यता मिळवण्यासाठी वयाची कोणती मर्यादा निश्चित केली आहे? उत्तरने ऑप्शन आहेत 14 वर्षापेक्षा कमी, 16 वर्षापेक्षा कमी, 18 वर्षापेक्षा कमी, 21 वर्षापेक्षा कमी। तर तुम्ही उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर उत्तर आहे 18 वर्षापेक्षा कमी वय। या कायद्यानुसार मुलगा मुलगी असा भेद न करता 18 वर्षाखालील प्रत्येकाला बालक मानले जाते। म्हणून या कायद्यानुसार 18 वर्षापेक्षा कमी वय असलेले चाइल्ड म्हणून मान्यता मिळण्यासाठी वयाची मर्यादा आहे 18 वर्षापेक्षा कमी। पुढचा प्रश्न आहे, पोस्को कायदा संपूर्ण भारतात कधीपासून लागू करण्यात आला? पोस्को कायदा संपूर्ण भारतात कधीपासून लागू करण्यात आला? उत्तर आहे 14 नोव्हेंबर 2012 मध्ये बालदिनाचे औचित्य साधून हा कायदा संपूर्ण देशात लागू करण्यात आला। पुढचा प्रश्न आहे, पोस्को कायद्याअंतर्गत गुन्ह्यांची जलद सुनावणी करण्यासाठी कोणत्या न्यायालयांची स्थापना करण्यात आली आहे? तर उत्तर आहे विशेष न्यायालय। तर पीडित मुलांची सुनावणी जलद गतीने आणि बालस्नेही वातावरणात व्हावी म्हणून ही न्यायालये तयार केली जातात, विशेष न्यायालय। पुढचा प्रश्न आहे, मुलांवरील लैंगिक अत्याचाराची माहिती असूनही ती पोलिसांना न देणे हा पोस्को कायद्यानुसार काय आहे? तर गुन्हा आहे, गुन्हा नाही, केवळ ताकीद देण्याजोगा प्रकार आहे, यापैकी नाही। तर उत्तर आहे दंडनीय गुन्हा आहे। म्हणजे मुलांवरील अत्याचाराची माहिती असूनही ती माहिती लपवणे, पोलिसांना न सांगणे हा सुद्धा कायद्याने गुन्हा मानला जातो। पुढचा प्रश्न आहे, 2019च्या दुरुस्तीनुसार पोस्को कायद्याअंतर्गत बालकांवरील गंभीर लैंगिक अत्याचारासाठी कोणती कमाल शिक्षा जोडण्यात आली आहे? तर उत्तर आहे मृत्यूदंड किंवा जन्मठेप। 2019च्या दुरुस्तीनुसार गंभीर स्वरूपाच्या लैंगिक गुन्ह्यासाठी थेट फाशीची तरतूद करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 या घटकावरती इथून पुढचे प्रश्न आहेत, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत झाली? तर उत्तर आहे बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 याच कायद्याच्या आधारे देशात राष्ट्रीय आणि राज्य बाल हक्क आयोगांची स्थापना करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, बाल हक्क संरक्षण आयोगामध्ये एकूण सदस्यांपैकी किमान किती महिला सदस्य असणे कायद्याने बंधनकारक आहे? तर उत्तर आहे किमान 2 महिला सदस्य असणे। आयोगाच्या एकूण 6 सदस्यांपैकी किमान 2 महिला सदस्य असणे कायद्याने बंधनकारक आहे। राज्य बाल हक्क संरक्षण आयोगांच्या अध्यक्षांची नियुक्ती खालीलपैकी कोणाद्वारे केली जाते? तर उत्तर आहे राज्य शासन। एका विशेष निवड समितीच्या शिफारशीवरून राज्य सरकार या अध्यक्षांची नियुक्ती करतात। आपण प्रश्न, त्याचं उत्तर आणि त्याचं थोडं स्पष्टीकरण पाहतोय। 4 ऑप्शन वाचताना वेळ न घालवता उत्तराचं थोडं स्पष्टीकरण पाहिलं की ते तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल। ऑप्शन तर तुम्हाला समोर दिसतातच आहे, मी उत्तर सांगते आणि त्याचं थोडंसं स्पष्टीकरण देते। पुढचा प्रश्न आहे, बाल हक्क संरक्षण आयोगाला प्रकरणांचा तपास करताना कोणत्या न्यायालयाचे अधिकार असतात? तर उत्तर आहे दिवाणी न्यायालय। आयोगाला कोणत्याही व्यक्तीला समन्स बजावण्याचे आणि कागदपत्रे मागवण्याचे दिवाणी अधिकार असतात। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे मुख्यालय कोठे आहे?
तर उत्तर आहे नवी दिल्ली. देशाचा मुख्य राष्ट्रीय बाल हक्क आयोग राजधानी नवी दिल्ली येथे कार्यरत आहे. बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व विनियम अधिनियम 1986 या घटकावर आधारित इथून पुढचे प्रश्न आहेत. तर प्रश्न आहे, बाल कामगार कायद्यानुसार किती वर्षाखालील मुलाला कोणत्याही व्यवसायात कामावर ठेवण्यास पूर्णपणे बंदी आहे? तर उत्तर आहे 14 वर्षाखालील मुले. 14 वर्षाखालील मुलांचे वय हे शिक्षणाचे असल्याने त्यांना कोणत्याही दुकानात किंवा कारखान्यात कामगार म्हणून ठेवण्यास पूर्णपणे बंदी आहे. पुढचा प्रश्न आहे, 2016च्या दुरुस्तीनुसार किशोरवयीन कामगार म्हणजे कोणत्या गटातील मुले? तर 14 ते 18 वर्ष वयोगट हा 2016च्या दुरुस्तीनुसार या वयोगटाला किशोरवयीन म्हणतात. त्यांना खाणी, फटाके अशा धोकादायक ठिकाणी काम करण्यास सक्त मनाई आहे. बाल कामगार कायद्याचे उल्लंघन केल्यास बालकाला किमान किती दंडाची तरतूद आहे? बाल कामगार कायद्याचे उल्लंघन केल्यास मालकाला किमान किती दंडाची तरतूद आहे? तर उत्तर आहे 20,000 ते 50,000 रुपये दंड. बालमजूर ठेवल्यास मालकाला या दंडासोबतच 6 महिने ते 2 वर्षापर्यंत कारावासही होऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी 14 वर्षाखालील मुलाला शाळा सुटल्यानंतर काम करण्याची अंशतः परवानगी आहे? तर उत्तर आहे स्वतःच्या कौटुंबिक व्यवसायात किंवा शेतीमध्ये. मुलांचे शिक्षण प्रभावित न करता शाळा सुटल्यानंतर कुटुंबाला त्याच्या वैयक्तिक बिगर धोकादायक कामात मदत करण्याची मुलाला संधी आहे. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिन, तर उत्तर आहे 12 जून. जगभरात बालमजुरी विरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेतर्फे हा दिवस पाळला जातो. पुढचा प्रश्न आहे, बाल न्यायालय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 या घटकावर आधारित आहेत. बाल न्याय अधिनियम 2015 नुसार काळजी व संरक्षणाची गरज असलेली मुले त्यांच्यासाठी जिल्हा स्तरावर कोणती समिती काम करते? तर उत्तर आहे बाल कल्याण समिती. अनाथ, बेघर किंवा शोषित मुलांच्या पुनर्वसन आणि संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी या जिल्हास्तरीय समितीकडे असते. पुढचा प्रश्न आहे, जर 16 ते 18 वर्ष वयोगटातील मुलाने एखादा जघन्य, अतिशय गंभीर जसे की खून किंवा बलात्कार असा गुन्हा केला तर या कायद्यानुसार त्याच्यावर कोठे खटला चालवला जाऊ शकतो? तर उत्तर आहे नियमित प्रौढ न्यायालयात, म्हणजे प्राथमिक तपासणीनंतर नियमित प्रौढ न्यायालयात खटला चालवला जाऊ शकतो. जसं की 16 ते 18 वयाच्या मुलाने खून किंवा बलात्कारासारखा अतिशय गंभीर गुन्हा केला असेल तर त्याला पुरोधामप्रमाणे वागवले जाऊ शकते. बाल कल्याण समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात? तर उत्तर आहे 1 अध्यक्ष आणि 4 सदस्य असे एकूण 5 लोक असतात. या समितीमध्ये किमान 1 महिला सदस्याचा समावेश असणे अनिवार्य आहे. पुढचा प्रश्न आहे, कायद्याशी संघर्षग्रस्त बालकांसाठी गुन्हा केलेल्या मुलांसाठी जिल्हा पातळीवर काय स्थापन केले जाते? तर उत्तर आहे बाल न्याय मंडळ. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना गुन्हा केलेल्या मुलांच्या सुनावणीसाठी आणि सुधारणेसाठी हे मंडळ काम करते. पुढचा प्रश्न आहे, भारतात कायदेशीररित्या मुले दत्तक घेण्याची प्रक्रिया कोणत्या केंद्रीय संस्थेच्या नियमानुसार चालते? तर उत्तर आहे CARA, केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण असे या संस्थेचं नाव आहे. भारतात कायदेशीररित्या मुले दत्तक घेण्याची आणि संपूर्ण प्रक्रिया या संस्थेच्या नियंत्रणाखाली चालते. CARA. मुलांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 या घटकावरती आधारित पुढील प्रश्न आहेत. RTE ऍक्ट 2009. RTE कायद्यानुसार कोणत्या वयोगटातील सामान्य बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे? तर उत्तर आहे 6 ते 14 वर्ष वयोगट. संविधानाच्या कलम 21 अनुसार या वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे. पुढचा प्रश्न आहे, दिव्यांग बालकांसाठी RTE कायद्याअंतर्गत मोफत शिक्षणाची वयोमर्यादा किती निश्चित केली आहे? तर उत्तर आहे 6 ते 18 वर्ष वयोगट. या वयोगटातील मुलांना
विशेष गरजा लक्षात घेऊन त्यांच्या सामान्य मुलांपेक्षा 4 वर्ष अधिक मोफत शिक्षणाची सवलत दिली आहे. पुढचा प्रश्न आहे, खाजगी शाळांमध्ये वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे? तर उत्तर आहे 25% जागा. सर्व खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या स्तरावर 25% जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी राखीव ठेवाव्या लागतात. प्राथमिक शाळेच्या म्हणजे इयत्ता 1ली ते 5वीचे विद्यार्थी आणि शिक्षक यांचे आदर्श प्रमाण काय असावे? तर उत्तर आहे 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक म्हणजे 30:1 हे प्रमाण असायला हवे. प्राथमिक स्तरावर वर्गात मुलांकडे वैयक्तिक लक्ष दिले जावे म्हणून हे प्रमाण आदर्श असे निश्चित केले आहे. RTE कायद्यानुसार प्राथमिक शाळेच्या शिक्षकासाठी एका आठवड्यात कामाचे किमान किती तास निश्चित केले आहेत? तर उत्तर आहे 45 तास. शिक्षकांसाठी एका आठवड्यात शिकवणे आणि त्यांच्या तयारीचे तास मिळून किमान 45 तास काम करणे अनिवार्य आहे. पुढचा प्रश्न आहे, गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोगनिदान तंत्र अधिनियम 1994 मध्ये या घटकावर आधारित आहेत. PCPNDT ऍक्ट 1994. PCPNDT कायदा भारतात कोणत्या मुख्य समस्येला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आला? तर उत्तर आहे स्त्री भ्रूण हत्या आणि घटते लिंग गुणोत्तर प्रमाण म्हणजे गर्भातील लिंग ओळखून मुलींची केली जाणारी हत्या रोखणे हा या कायद्याचा मुख्य हेतू आहे. गर्भलिंग चाचणी करणे किंवा करून घेणे हा PCPNDT कायद्यानुसार कसा गुन्हा आहे? तर उत्तर आहे बिगर जामीनपात्र आणि दखलपात्र गुन्हा. म्हणजे हा अतिशय गंभीर गुन्हा मानला जातो. यामध्ये पोलिसांना वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार दिला जातो. एखाद्या सोनोग्राफी केंद्रावर लिंग चाचणीची जाहिरात केल्यास कोणती शिक्षा होऊ शकते? तर उत्तर आहे 3 वर्षापर्यंत कारावास आणि 10,000 रुपये दंड. 3 वर्षापर्यंत कारावास आणि 10,000 रुपये दंड. तर या कायद्यानुसार लिंग निवडीची किंवा चाचणीची इंटरनेट किंवा बोर्डद्वारे कोणत्याही प्रकारे जाहिरात करण्यास सक्त मनाई केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, PCPNDT कायद्याची अंमलबजावणी जिल्हा पातळीवर योग्य प्रकारे होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर उत्तर आहे समुचित प्राधिकारी सिव्हिल सर्जन. तर जिल्हा स्तरावर मुख्य वैद्यकीय अधिकारी हे या कायद्याअंतर्गत सोनोग्राफी केंद्राची तपासणी व नियंत्रण करत असतात. पुढचा प्रश्न आहे, हा कायदा कोणत्या वर्षी पूर्ण देशात लागू करण्यात आला? तर उत्तर आहे 1 जानेवारी 1996. 1996 दिले इथं फक्त. तर उत्तर आहे 1 जानेवारी 1996 हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आला. तर हा कायदा 1994 मध्ये संमत झाला, पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 1996 मध्ये सुरू झाली. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 या घटकावर आधारित प्रश्न आहेत. MTP कायद्यानुसार कायदेशीररित्या गर्भपात करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर मान्यताप्राप्त व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक, केवळ स्त्रीरोगशास्त्राची पदवी आणि अनुभव असणारे अधिकृत डॉक्टरच कायदेशीर गर्भपात करू शकतात. 2011च्या नवीन दुरुस्तीनुसार विशेष परिस्थितीतील महिलांसाठी गर्भपाताची कायदेशीर मर्यादा किती आठवड्यापर्यंत वाढवण्यात आली आहे? तर उत्तर आहे 24 आठवड्यापर्यंत. म्हणजे 2021च्या दुरुस्तीनंतर विशेष परिस्थितीतील महिलांसाठी म्हणजे जसं की बलात्कार किंवा पीडित काही प्रॉब्लेम असेल तर ही मर्यादा 20 वरून 24 आठवडे करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, जर गर्भधारणा 20 ते 24 आठवड्यांची असेल तर गर्भपातासाठी किती डॉक्टरांचे अनुकूलन मत असणे आवश्यक आहे? तर उत्तर आहे 2 डॉक्टरांचे मत असणे आवश्यक आहे. जर 20 ते 24 या आठवड्यांच्या दरम्यान गर्भधारणा झालेली असेल तर 2 डॉक्टरांची संमती दिली तरच गर्भपात करता येतो. गर्भाच्या वाढीमध्ये गंभीर दोष असतील तर 24 आठवड्यांच्या पुढील गर्भपाताचा निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे? तर उत्तर आहे राज्यस्तरीय वैद्यकीय मंडळ. गर्भाला गंभीर आजार व्यंग असल्यास 24 आठवड्यानंतरही गर्भपात करण्यासाठी विशेष सरकारी बोर्डाची परवानगी घ्यावी लागते.
पुढचा प्रश्न आहे, विनापरवाना किंवा बेकायदेशीर ठिकाणी गर्भपात केल्यास संबंधित व्यक्तीला कोणत्या कायद्यानुसार शिक्षा होते? तर उत्तर आहे भारतीय न्याय संहिता आणि MTP कायदा. भारतीय न्याय संहिता आणि MTP कायदा यानुसार त्या व्यक्तीला शिक्षा होते. म्हणजे विनापरवाना किंवा बेकायदेशीर ठिकाणी गर्भपात करणे हे महिलांच्या जीवासाठी धोकादायक असल्याने अशा कृत्यांवर कडक फौजदारी गुन्हे दाखल केले जातात. प्रसूतीविषयक लाभ अधिनियम 1961 या घटकावर आधारित पुढचे प्रश्न आहेत. 2017च्या सुधारित कायद्यानुसार नोकरी करणाऱ्या महिलेला किती आठवड्यांची पगारी प्रसूती रजा मिळण्याचा अधिकार आहे? तर उत्तर आहे 26 आठवडे, म्हणजे सुमारे 6 महिने. जे नोकरी करणाऱ्या महिलांना बाळंतपणाच्या काळात विश्रांती आणि बाळाच्या संगोपनासाठी ही पगारी रजा दिली जाते. ज्या महिला कर्मचाऱ्याला आधीच 2 किंवा अधिक मुले आहेत तिला पुढील अपत्यासाठी किती आठवड्यांची प्रसूती रजा मिळते? 12 आठवडे. उत्तर आहे 12 आठवडे. पहिल्या 2 मुलांसाठी 26 आठवडे रजा मिळते, परंतु लहान कुटुंबाला प्रोत्साहन देण्यासाठी तिसऱ्या अपत्याच्या वेळी ही केवळ 12 आठवडे रजा मिळते. हा प्रश्न थोडा संदिग्ध आहे, आपण परत पाहूया. पुढचा प्रश्न आहे, प्रसूती लाभ कायदा कोणत्या संस्था आणि कंपन्यांना लागू होतो? प्रसूती लाभ कायदा जिथे 10 किंवा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत तिथे हा कायदा लागू होतो. सरकारी असो वा खाजगी, ज्या संस्थेत किंवा कारखान्यात 10 पेक्षा जास्त लोक काम करतात तिथे हा कायदा लागू केला जातो. कायद्यानुसार ज्या कंपनीत किंवा कार्यालयात 50 किंवा अधिक कर्मचारी आहेत तिथे कोणती सुविधा देणे सक्तीचे आहे? तर उत्तर आहे पाळणाघर सुविधा. 50 किंवा अधिक कर्मचारी असलेल्या कंपनीत नोकरी करणाऱ्या मातांसाठी पाळणाघर असणे सक्तीचे आहे, जिथे माता दिवसातून 4 वेळा बाळाला भेटू शकतात. जर एखाद्या महिला कर्मचाऱ्याने 3 महिन्यांपेक्षा कमी वयाचे बाळ दत्तक घेतले तर तिला किती दिवसांची रजा मिळते? तर आहे 12 आठवडे. जर एखाद्या महिला कर्मचाऱ्याने 3 महिन्यांपेक्षा लहान मूल दत्तक घेतले तर तिला दत्तक घेतल्याच्या तारखेपासून 12 आठवड्यांची पगारी रजा मिळते. अनैतिक व्यापार अधिनियम 1956 या घटकावर आधारित प्रश्न आहेत. ITPA हा कायदा प्रामुख्याने कोणाच्या रक्षणासाठी आणि कोणत्या अनैतिक कृत्याला रोखण्यासाठी बनवण्यात आला आहे? तर उत्तर आहे महिला व बालकांची व्यावसायिक लैंगिक शोषणासाठी होणारी तस्करी रोखणे. म्हणजे महिला आणि मुलांना जबरदस्तीने किंवा पैशाच्या आमिषाने वेश्या व्यवसायात ढकलणे रोखणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या कायद्यानुसार कोणते कृत्य पूर्णपणे बेकायदेशीर आणि गुन्हा मानले जाते? तर उत्तर आहे वेश्यागृह चालवणे किंवा स्वतःच्या जागेचा वापर त्यासाठी करू देणे. भारतात वैयक्तिक वेश्या व्यवसायापेक्षा वेश्यागृह चालवणे, दलाली करणे किंवा मुलींचा पुरवठा करणे हा मोठा कायदेशीर गुन्हा आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत तपासासाठी कोणाची नियुक्ती केली जाते? तर उत्तर आहे विशेष पोलीस अधिकारी. या कायद्यातील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी राज्य सरकारद्वारे विशेष पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. वेश्या व्यवसायातून सोडवलेल्या पीडित महिला आणि बालकांसाठी कायद्यानुसार काय व्यवस्था केली जाते? तर संरक्षण गृहे किंवा सुधारगृहात पुनर्वसन. पीडितांना गुन्हेगार न मानता त्यांना समाजात पुन्हा मानाने जगता यावे म्हणून शासनातर्फे त्यांच्या राहण्याची आणि कौशल्य विकासाची सोय इथे केली जाते. जर एखाद्या व्यक्तीने अल्पवयीन मुला-मुलींना अनैतिक व्यापारासाठी विकले किंवा खरेदी केले तर त्याला कोणती शिक्षा होऊ शकते? तर उत्तर आहे 7 वर्ष ते जन्मठेपेपर्यंत कठोर कारावास. लहान मुला-मुलींची अनैतिक व्यापारासाठी खरेदी विक्री करणे हा अत्यंत गंभीर गुन्हा असल्याने यासाठी जन्मठेपेपर्यंतच्या कठोर शिक्षेची तरतूद आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील कोणत्या कलमामध्ये 6 ते 14 वर्ष वयाच्या मुलांसाठी शिक्षणाचा अधिकार मूलभूत हक्क म्हणून समाविष्ट केला आहे? कलम 21 अ. कलम 21 अ 86व्या घटनादुरुस्तीनुसार प्राथमिक शिक्षण हा 6 ते 14 वर्ष वयाच्या मुलांचा
संविधानात्मक मूलभूत हक्क बनला? भारतात बालविवाह रोखण्यासाठी कार्यरत असलेला बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? तर वर्ष 2006 हा कायदा लागू करण्यात आला. बालविवाह रोखण्यासाठी हा कायदा आहे. यानुसार भारतामध्ये मुलीचे लग्नाचे वय किमान 18 वर्ष आणि मुलाचे वय 21 वर्ष निश्चित करण्यात आले आहे. महिलांना घरात होणाऱ्या त्रासापासून संरक्षण देण्यासाठी कोणता कायदा कार्यरत आहे? तर उत्तर आहे, महिलांना घरात होणाऱ्या त्रासापासून संरक्षण देण्यासाठी कोणता कायदा कार्यरत करण्यात आलेला आहे? महिलांना घरात होणाऱ्या त्रासापासून संरक्षण देण्यासाठी कोणता कायदा कार्यरत करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005. म्हणजे घरगुती नातेसंबंधात होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक छळाविरुद्ध महिलांना त्वरित कायदेशीर संरक्षण मिळवून देणे हा कायदा करतो. पुढचा प्रश्न आहे, संकटात सापडलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या मुलांसाठी संपूर्ण भारतात 24 तास सुरू असणारा मोफत हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? संकटात सापडलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या मुलांसाठी संपूर्ण भारतामध्ये मोबाईल हेल्पलाईन क्रमांक आहे 1098. बालमजुरी, बालविवाह किंवा मुलांवर होणाऱ्या अन्यायाची माहिती देण्यासाठी हा 24 तास सुरू असणारा देशाचा मोफत टोल फ्री क्रमांक आहे. पुढचा प्रश्न आहे, अंगणवाडी मुख्य सेविका म्हणून काम करताना या सर्व कायद्यांचे ज्ञान असणे का आवश्यक आहे? तर उत्तर आहे, गावातील महिला व बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी. गावातील महिला व बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका हा समाज आणि प्रशासन यांमधील मुख्य दुवा असल्याने त्यांना या कायद्यांचे ज्ञान असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर अशा प्रकारे आपण हे 50 असे प्रश्न पाहिले आहेत, जे की उपयोजनात्मक आणि वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणूनही महत्त्वाचे आहेत, जे की अंगणवाडी पर्यवेक्षिका या घटकासाठी, या परीक्षेसाठी तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरतील. तर अशाच प्रकारे अंगणवाडी पर्यवेक्षिका या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जॉईन करा. अशाच प्रकारे आपण व्हिडिओची सिरीज पुढे चालू ठेवणार आहोत आणि अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असतील, त्यामुळे जॉईन करा. धन्यवाद.